दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी पहाटे लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये 12 वर्षाच्या विद्यार्थिनीचा जो काही दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या घटनेच्या अनुषंगानं MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी अबॅटमेंट टू सुसाईड सोबतच ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची घटना कळाल्यापासूनच लातूर जिल्हा पोलिसांनी त्या घटनेच्या संदर्भातले सगळे पुरावे त्या ठिकाणी प्राप्त करून सर्व पुरावे त्याचबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांचे स्टेटमेंट्स त्याचबरोबर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं सर्व जी काही कायदेशीर कार्यवाही आणि प्रक्रिया आहे ती तातडीनं आणि अत्यंत संवेदनशीलपणे त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। सदरचा तपास दरम्यान सिटी SDPO यांनी आवश्यक असणारे जे सर्व पुरावे आहेत मग त्या अनुषंगाने पोस्टमॉर्टमच्या अनुषंगानं असतील, घटनास्थळाच्या अनुषंगानं असतील, आय विटनेसच्या अनुषंगानं असतील, या सगळ्या पुराव्यांची बारकाईने त्या ठिकाणी पाहणी करून यातला कुठलाही पुरावा सुटणार नाही अशा पद्धतीनं अत्यंत सखोल आणि जलद गतीनं तपास त्या ठिकाणी पुढे नेलेला आहे। या अनुषंगानं जे पीडितेचे पालक आहेत तर ते पालकांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या होत्या किंवा ज्या नातेवाईकांनी उपस्थित केल्या होत्या, काही संघटनांनी उपस्थित केल्या होत्या, त्या सगळ्या शंकांचं निराकरण करण्याचा त्याचबरोबर त्या सगळ्या शंकांचं त्या ठिकाणी समाधान करून त्याच्या आधारे तपास करण्याचा आणि तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपास पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। या गुन्ह्यामध्ये जे 2 आरोपी होते त्या दोनही महिला आरोपींना अटक करण्यात आली होती। त्या महिला आरोपीची त्या ठिकाणी 4 दिवस पोलीस कस्टडी घेऊन सुद्धा तपास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हे करत असतानाच दिनांक 7 जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय लातूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी सुद्धा सदरच्या संवेदनशील प्रकरणामध्ये या पीडितेचे जे पालक आहेत तर त्या पालकांची भेट घेतली होती आणि त्या अनुषंगानं जे पालकांनी एक विनंती केली होती की सदर जी घटना आहे ही मुलीशी संबंधित आहे आणि महिला वसतिगृहातील घटना असल्यामुळं या गुन्ह्याचा जो तपास आहे तो महिला अधिकाऱ्यांनी करावा किंवा महिला अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावा अशी त्यांनी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती। त्या अनुषंगानं तशा सूचना प्राप्त झाल्या होत्या। लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये DYSP महिला दर्जाचे अधिकारी नसल्यामुळं या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं नांदेड येथील ॲडिशनल SP श्रीमती अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक SITची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं या गुन्ह्याचा जो पुढील तपास आहे तर तो पुढील तपास या SITच्या ज्या अध्यक्ष आहेत अर्चना पाटील ॲडिशनल SP भोकर यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास पुढे केला जाईल। अध्यक्षांनी या तपासाच्या अनुषंगानं त्यांचं पथकाची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे ज्यामध्ये DYSP नरवाडे त्याचबरोबर एक महिला API, एक पुरुष API आणि 4 अंमलदार ज्याच्यामध्ये महिला अंमलदार, पुरुष अंमलदारांचा समावेश आहे अशा पथकाची त्या ठिकाणी त्यांनी आदेश केलेला आहे आणि SITच्या ज्या अध्यक्ष आहेत या आज या ठिकाणी उपस्थित आहेत यांनी आजपासून पुढे जो तपास आहे तर तो तपास त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि निगराणीखाली होणार आहे। हा तपास होत असताना लातूर जिल्हा पोलिसांकडनं या पथकाला आवश्यक ते सगळं सहकार्य या तपासकामी या ठिकाणी दिले जाणार आहे। लातूर पोलिसांनी किती प्रमाणात यामध्ये तपास केलेला आहे? चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।